मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर आजच दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। फडणवीस, शिंदे आणि अजितदादांचा दिल्ली दौरा। मोदी, शहा, नड्डांसोबतच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम उत्पादन शुल्कसह 11 खाती मिळण्याची शक्यता। गृह खातं शिंदेंना सोडण्यास भाजपचा नकार, तर अजितदादांना अर्थ, कृषीसह 9 खाती मिळण्याचा अंदाज। विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सकारात्मक संकेत। अर्ज आल्यास विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेऊ, नार्वेकरांचं वक्तव्य। भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर। काँग्रेसच्या गटनेतेपदावरून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांमध्ये वादाच्या चर्चा। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गटनेता निवडल्यानंतर आता काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा। बांगलादेशी रोहिंग्यानं पुण्याच्या देहू रोडमध्ये बांधलं घर। बनावट कागदपत्र वापरून बेकायदेशीर पद्धतीनं जागा विकत घेतल्याची माहिती। पुण्याच्या देहू रोड पोलिसात गुन्हा दाखल। परभणीत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर दलित संघटना आक्रमक। आज परभणीत बंदची हाक, दगडफेक आणि गाड्यांचीही जाळपोळ। जिल्हाधिकाऱ्यांकडून शांततेचं आवाहन। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई। 2 आरोपींना अटक, एका पीएसआयचं निलंबन। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। 25 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू। घटनेनंतर पालकांचा संताप। आरोग्य विम्याचे पैसे देण्यास विलंब केल्यानं कोर्टाकडून ओरिएंटल कंपनीला 1 लाखाचा दंड। पॉलिसीचे पैसे वेळेत देण्याचं काम विमा कंपन्यांना कोर्टाचे आदेश। बॉलिवूडमध्ये किडनॅपिंगचा सपाटा। सुनील पाल नंतर स्त्री 2 फेम मुश्ताक खान यांचंही अपहरण। 12 तास डांबून ठेवलं। 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी।